मी आता नाही का शरद पवाराला सांगते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा रे, त्याला एक अशी व्हॅन बनवून दे, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम सगळं काही असेल, कारण त्याचे हाल होणार नाहीत. आज बघ ना, टपावर बसून काल पण एक कुणीतरी फोटो टाकला होता, त्याच्यात पण मला असं वाटतं होतं काहीतरी पॅन्टीतच झालेली होती, काय काय माहिती. पॅन्ट पूर्ण पिवळी दिसते. एक फोटो एका भावाने टाकलेला आहे. तर फार म्हणजे अशी हाल करू नका हो त्याचे, कारण तुमचा पक्ष वाचवण्यासाठी तो बिचारा इतका झटतोय महाराष्ट्रभर. एवढा जीवाच्या आकांतेने इतकी ऍक्टिंग करतोय. एवढा ऍक्टर भारी तुम्हाला कुठंच मिळणार नाही. इतका अभिनय त्याचा छान आहे, मस्त आहे, खूप छान अभिनय आहे. आणि खूप सुंदर असा तुमच्या तुतारीसाठी त्याने प्रयत्न करणं लावलेला आहे. तर माझी विनंती आहे शरद पवाराला की त्यांना एक ती व्हॅन जी असते ना, व्हॅनिटी व्हॅन काहीतरी म्हणतात ना त्याला, ती व्हॅन त्याला एक बनवून द्या. जेणेकरून त्याची अशी जितेंद्र आव्हाड बोलतो 1200 वर्षापूर्वीची ती कबर आहे म्हणतो. बाप रे बाप, 1200 वर्षापूर्वीची कबर आहे. ते मजिदे म्हणतो विशालगडावरची. मला असं वाटतं याच थडगं बांधावं तिथं. हा, अंदरच कुत्र्याला पाठवावं तिथं याला आंघोळ घालायला त्या थडग्यावर. जा बाबा, याला पवित्र करून एखादं कुत्र तिथं ठेवा. तर असे आपले महाभाग आहेत जे आपल्याच धर्माच्या मुळावर उठलेले आहेत. परंतु आपल्याला मात्र सतर्क राहायचं आहे. आपल्याला मात्र आत्ता चांगलं काम केलेलं आहे, चांगलं काम करतायत आणि इथून पुढेही करतील. 2.5 वर्ष सरकार त्यांच्या हातात होतं, परंतु त्यांनी समाजाच्या हिताचाच विचार केला. आणि शिंदे साहेब तर राहो गोरगरिबांचं सरकार येते. शिंदे साहेबासारखा तुम्हाला खरं सांगते ना, भूतो ना भविष्य असा मुख्यमंत्रीच होणे नाही, असा दिलदार मुख्यमंत्रीच होणे नाही. त्या माणसाचा हात आकडताच नाही यावं. त्याने भरभरून समाजाला दिले, भरभरून दिले. त्यामुळं त्या माणसाच्या बद्दल तर काय सांगायचं की परमेश्वर त्यांना, खरंच सांगते मी तुम्हाला, खूप त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. आणि असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलाय. खरंच या महाराष्ट्राच्या जनतेचं पुण्य म्हणायचं की त्यांना असा मुख्यमंत्री लाभलाय की जो इतकं भरभरून फक्त वाटतोच आहे बिचारा. प्रेमही देतोय आणि अगदी सर्व सोयी सुद्धा देतोय. आणि त्यांना जोड जी आहे ती अगदीच फडणवीस साहेब तर आहेच आहे त्यांच्या जोडीला, त्याच्याबद्दल काही वादच नाही. की मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी नियोजन केलं असेल आणि त्यांनी नाही म्हटलं असेल, समाजहिताचं असेल, तर असं नाहीच आहे. दोघंही एकमेकाच्या संगनमताने समाजहिताचं काम करतायत. आणि मला असं वाटतं असं सरकार हे 5 वर्षासाठी नाही तरी वर्षानुवर्ष हवं. कारण हे सरकार समाजाच्या हिताचं तर आहेच आहे, परंतु धर्मरक्षणासाठी या सरकारची आपल्याला फार गरज आहे. हे जर सरकार नसेल तर आपला बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या आया बहिणी सुरक्षित राहणार नाही. अरे, यांचं सरकार नाही तरी सुद्धा तुम्ही बघा, मला तर अशा धमक्या आहेत की तुझा पत्ता दे, बघ कसं करतोय. मी तर पत्ता खुलेआम सांगते. अरे, वारंवार सांगते, मी सांगवीमध्ये राहते. तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात ना, पोलीसही माझ्या विरोधात सांगवीचे. हा हा, ते पोलीस पण आहे ना शरद पवाराचे आहेत. ते पण त्याची गाडगी आहे का, तो शरद पवाराचा माणूस आहे. त्याच्यामुळे तो तर तुम्हाला माझा पार असा ऍड्रेस सांगेल की विचारायलाच नको. पार तंतोतंत तो तुम्हाला, तर तुमच्याकडे हत्यार नसेल ना तर तो गाडगी हत्यार पण देईन तुम्हाला की उडवा त्या संगीता वानखेडेला म्हणून. त्यामुळं काहीच अडचण नाहीये. जायचं सांगवीच्या पोलीस स्टेशनमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये सांगवी पोलीस स्टेशन, तिथं जायचं, त्या गाडगेला म्हणायचं संगीता वानखेडेला मला उडवायचं. तो म्हणत माझ्याकडे हत्यार पण घेऊन जा आणि उडव तिला. हा, काय अडचण नाहीये. घाबरणारी संगीता वानखेडे नाही, एवढं लक्षात ठेवा. इतकं वाईट वागू शकता. फार फार भयंकर परिस्थिती महाराष्ट्राच्या ज्या जरांगेच्या कार्यामुळे झालेली आहे. आणि ह्याच्यामुळे ना म्हणजे समाजात तर तेढ निर्माण झालेलेच आहे, परंतु महिला सुरक्षित नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घ्या, यांनी कुणाला सोबत घ्यायला लागला, त्या लोकांना, ज्या लोकांकडे दया मया काहीही नसतं, भावना बिलकुल भावनाशील लोक असतात, त्यांना भावनाच नसतात त्या लोकांना. आज आपण बांगलादेशची बघतोय काय ते परिस्थिती. आणि ही लोक जर बांगलादेशचं उदाहरण आपल्याला देत असतील तर हे बांगलादेश करायला कमी करतील का हो महाराष्ट्राचं? नाही. त्याच्यामुळं आता आपल्याला धर्म वाचवणं फार गरजेचं आहे. धर्मासाठी अगदी कंबर कचून उभे राहा, कारण छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. हे कदापि विसरू नका, हे विसरायलाच नको आपण.
विसरायलाच नको. पुन्हा एकदा आठवण करून देते, छत्रपतींच्या सैन्यामध्ये कदाचित थोडेफार मुसलमान असतील, तर ते मुसलमान नव्हतेच. त्यांना हाणून मारून मुसलमान केलेलं होतं, एवढं लक्षात ठेवा. ते मुसलमान नव्हते, ते आपलेच बांधव होते आणि त्यांना हाणून मारून मुसलमान केलेलं होतं. म्हणून ते कदाचित, आणि त्यांना त्याचा बदला घ्यायचा होता, म्हणून ते छत्रपतींच्या सैन्यामध्ये सामील झालेले होते. छत्रपतींच्या काळानंतर संभाजीराजेंचा ज्या वेळेला त्यांनी इतका वाईट पद्धतीमध्ये अंत केलाय, त्यानंतर जे हाणून मारून मुसलमान केले होते ना, त्यांना पुन्हा या मुघलांनी त्यांच्या ताब्यात घेतलं. पुन्हा त्यांना, म्हणजे काय झालं तर त्यांनी जरी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना निघू दिला नाही. इतिहास वाचा, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला काय ते. ज्या मस्जिदींवरती, ज्या किल्ल्यांवरती मस्जिदी आहेत, त्याचं कारण असं की ते छत्रपतींनी त्या मस्जिदी उभारलेल्या नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्याचं कारण असं आहे की छत्रपतींच्या अगोदर, छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अगोदर आपल्या देशावर, आपल्या महाराष्ट्रावर 750 वर्ष मुघलांनी राज्य केले. त्याच्यामुळं बरेच किल्ले हे त्यांनीही म्हणजे असं मी म्हणत नाही सगळेच त्यांनी, काय थोडेफार असतील ते त्यांनी बांधलेले, आणि त्या किल्ल्यांवर मग त्यांनी त्यांच्या मस्जिदी त्या तयार केलेल्या होत्या. किंवा ज्या वेळेला ते किल्ले जिंकायचे छत्रपतींकडनं, त्यावेळेला ते त्यांची मस्जिद त्या ठिकाणी तयार करायची. छत्रपतींनी मस्जिदी तयार नाही केलेल्या किल्ल्यांवर, तर ज्या वेळेला ते आपल्याकडनं किल्ला जिंकायचे, त्यांच्या ताब्यात किल्ले होते, त्यावेळेला त्यांनी त्या मस्जिदी तयार केलेल्या किल्ल्यांवर. त्यामुळं काही एक संबंध नाही की छत्रपतींनी मुसलमान मावळ्यांसाठी मस्जिदी तयार करून ठेवले होते, अजिबात नाही. हा जो संभ्रम समाजामध्ये पसरवण्याचं काम ब्रिगेडी करतायत, कम्युनिस्ट लोक करतायत, तर त्या याला बळी पडू नका. त्याला बळी पडायचं नाही आपल्याला. हा, जसं काही तो नाही का जिथे ह्याच्या जरांगेच्या आणि जे काय त्यांनी पेरणं लावलं, ह्यांच्या कटकारस्थानाला बळी पडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. सो हरकत नाही. जरांगेला मला वाटतं कुणीतरी जमाल गोटा दिला असणार याच, आणि त्याच्यामुळे त्याची फार हालत बेकार झाली होती बिचाराची आज. त्याच्यामुळं हो, त्याला बहुतेक जुलाब वगैरे लागलेले असावेत, आणि त्याच्यामुळं काहीतरी नाही का खूप पोटात कळ आली होती त्याच्या. पण काय झालं माहिती आहे का, त्याला फजिती होणार नाही, तर त्याची तुम्ही दक्षता घ्या, कारण तो माणूस तुमच्यासाठी फार 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 झटतोय. फार कष्ट त्याने करणं लावलेले आहेत, आणि नक्कीच त्याचा फायदा होईल. थोडाफार का होणार तुम्हाला होईल, थोडाफार, जास्त नाही होणार. हिंदू जागा झालेला आहे, त्यामुळं नाही जास्त होणार आहे. फक्त मराठवाड्यापुरता होईल, जसा मागच्या वेळेस झाला तसा, आणि सोलापूरमध्ये होईल जर झालाच तर. बाकी कुठं होणार नाही, बाकी हिंदू जागा झालेत. आणि हो, लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, जी लोक बोलतायत ना की बाबा सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भारी, जी लोक बोलतायत, जयंत पाटील बोलतायत की कुठून एवढे पैसे द्यायचे, लाडकी बहीण योजना का चालू केली, लाडका भाऊ योजना का चालू केली, सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार येतोय. आज तोच संजय राऊत म्हणत होता, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये वाढ करू. वाढ जाऊ द्या, तुमची ती लाडकी बहीण योजना बंद करतील. त्याच्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवा, आपल्यालाही आपल्या लाडक्या भावालाच निवडून द्यायचं आहे. हा, आपल्यालाही कुणाला मतदान करायचं एवढं लक्षात ठेवा, आपल्याला महायुतीलाच मतदान करायचं आहे. त्यामुळं यांच्या बंकसगिरीवर विश्वास ठेवू नका.